नमस्कार, माझं नाव नचिकेत राजाध्यक्ष. मी एक फायनान्शियल रिस्क ॲडवायझर आहे. कालच बॉबी सरांनी कंडक्ट केलेला इरुडाईट सेशनमध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस याबद्दल एक सेशन मी अटेंड केला आणि आय मस्ट से इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेशन फॉर एनी फायनान्शियल ॲडवायझर. त्या सेशनमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर कुठले चॅलेंजेस आपण फेस करतो, आपण कशा टाईपच्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो आणि त्यामुळे कस्टमरचा कसा फायदा होतो आणि त्यामुळे कस्टमर आणि तुम्ही कायम एकत्र कसे राहू शकता बेसिकली. तर सर्वात सुरुवातीची गोष्ट मी ही सांगू इच्छितो की पहिली गोष्ट जी मी शिकलो काल ती ही होती की आपण प्रॉडक्ट्स विकत नाही आहोत, आपण व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस विकतोय. आणि जेव्हा आपण एखाद्या कस्टमरशी बोलतो तेव्हा ॲज अ डॉक्टर आपला अप्रोच असावा. जसं डॉक्टर कधी तुम्ही ह्या कंपनीचं औषध घ्या किंवा त्या कंपनीचं औषध घ्या असं सांगत नाही. डॉक्टर प्रश्न विचारतो, तुम्हाला काय होतंय, तुम्हाला कुठे दुखतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमवर डॉक्टर औषधं लिहून देतो. डॉक्टरची औषधं ही ती प्रॉब्लेमवर असतात. तोच अप्रोच आपल्याला ठेवायचा आहे. कस्टमरचे प्रॉब्लेम्स जाणून घ्यायचे, त्यासाठी योग्य प्रश्न विचारायचे आणि त्यावर त्यांना फायनान्शियल औषधं द्यायची आहेत, म्हणजे आपले प्रॉडक्ट्स. नाही की प्रॉडक्टपासूनच सुरुवात करायची. हे एक महत्त्वाची गोष्ट मी काल शिकलो. व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसमध्ये आणखी काय येऊ शकतं तर फक्त प्रॉडक्ट्स नाही आहेत, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून देऊ शकता. मग तो इन्शुरन्स असो, म्युच्युअल फंड असो किंवा तुम्ही त्याला हेल्थ चेकअप देऊ शकता. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी आता एक गोष्टी डिटेल सांगत नाही, तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इकडे येऊन शिकू शकाल. पण त्या तुम्ही तुमच्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसमध्ये जर तुम्ही इन्क्लूड केल्यात तर डेफिनेटली कस्टमरलाही वाटेल की ह्या गोष्टी मला बघितल्या पाहिजे, ह्या गोष्टी हे काय आहे असे एक उत्सुकता निर्माण होते आणि त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यासाठी तो तुमच्याशी बोलतो, तो तुमच्याशी ॲटलिस्ट तुम्ही कॉन्व्हर्सेशन सुरू करू शकता. तुमच्यापैकी काही जणांना हाही प्रॉब्लेम असेल, अरे मी कुणाला भेटू आणि काय बोलू, हे पॉईंट्स तुम्हाला त्यात मदत करू शकतील. की तुम्हाला समोरनं काही जण विचारतील, अरे हे तुम्ही काय लिहिलं आहे, हे काय आहे, हे तुम्ही पोर्टफोलिओ रिव्ह्यू म्हणताय, कसला रिव्ह्यू आहे, काय आहे, त्यातनं तुम्ही कॉन्व्हर्सेशन सुरू होऊ शकेल. त्यातनं तुम्ही पुढच्या गोष्टी सांगू शकाल. कस्टमरला तुमचा फायदा होईल का? डेफिनेटली होईल. आणि ह्यातनं कस्टमरला कळेल की त्याची आत्ताची जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा आत्ताचा जो त्याचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे, मग तो म्युच्युअल फंडचा असो किंवा त्याची इन्शुरन्स असो, तो योग्य दिशेने आहे की नाही, किंवा कुठे कमी तर पडत नाही ना, किंवा कुठे वाढवायला तर नको ना, कुठे चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली नाही आहे ना, स्टँडर्डच्या अगेन्स्ट बरोबर आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे होईल काय तर कस्टमरला फायदा होईल. त्याला जर काही पेन पॉईंट्स असतील, त्याला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्याला सोल्युशन्स देऊ शकाल. आणि त्याला अशा काही गोष्टी असतील ज्या त्याला माहिती नाहीत आणि त्यामुळे त्याचा फायदा होईल, ज्या तुम्हाला माहिती आहेत त्या तुम्ही त्याला कन्वे करा, त्याला समजावून सांगा आणि त्याला त्याचा फायद्याचा एक चित्र निर्माण करून द्या. ते चित्र कसं निर्माण करून देऊ शकता? तुम्ही एक छोटा रिपोर्ट देऊ शकता, तुम्ही एका एक्सेल शीटवर दाखवू शकता, ॲटलिस्ट काही नाही तर तुम्ही पेपरवर लिहून दाखवू शकता. पण सर्वात बेस्ट आयडिया इज एक छान रिपोर्ट, त्याला एक 3 पानाचं का होईना एक रिपोर्ट करून जर कस्टमरला तुम्ही दाखवू शकलात की हा तुझा फायदा आहे, हा तुला फायदा होणार आहे, तर डेफिनेटली कुठल्याही माणसाला ॲज हे बरं वाटतं की अरे ओके दिस इज वॉट आय एम गोइंग टू गेट. आणि ह्या गोष्टी इथे पॉसिबल होऊ शकतात. या व्यतिरिक्त कस्टमरच्या रीच वाढवण्यासाठी तुम्हाला फिजिकल म्हणजे फिजिकल भेटीला पर्यायच नाही आहे, तुम्हाला भेटलंच पाहिजे कस्टमरला. पण त्याच्या व्यतिरिक्त रीच वाढवण्यासाठी तुम्हाला डिजिटल मीडियाचा यूज कसा करायचा आहे हेही काल खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं गेलं. त्यात सोशल मीडिया मार्केटिंग असेल, त्यात म्हणजे ज्यात फेसबुक, लिंक्डइन किंवा बाकी बऱ्याच इंस्टाग्राम या बऱ्याच गोष्टी येतात, त्यात स्वतःची वेबसाईट असणं असेल किंवा अगदी काही नाही तर निदान डिजिटल कार्डनी सुरुवात करू शकतो, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टीत जर काही असेल क्लिक केल्यावर जर तुमचं ब्रँडिंग दिसलं, तुमच्या कंपनीचं नाव दिसलं तर डेफिनेटली फायदा होतो. आणि जसं मी म्हटलं कस्टमरला फायदा तुम्ही कसा होईल ते तुम्ही कस्टमरला जर दाखवलं तर कस्टमर कन्व्हिन्स होतोच. इन शॉर्ट तुम्ही ॲज अ डॉक्टर, फायनान्शियल डॉक्टर अप्रोच ठेवा कस्टमरकडे आणि त्याला फायनान्शियल औषधं द्या. त्यासाठी त्याला योग्य प्रश्न विचारून त्याला नक्की प्रॉब्लेम काय आहे, त्याचे पेन पॉईंट्स काय जाणून घ्या आणि त्याप्रमाणे त्याच्यातनं बाहेर आणा आणि नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल आणि तुमच्या कस्टमरलाही फायदा होईल. थँक्यू.